नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघा, नवरात्र सुरू आहे, उपासाचा धुमाळ चालू आहे, वेगवेगळे पदार्थ करणं चालू आहे, खाणं चालू आहे। चला मग आपण पण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। 2 बटाटे घेतले, 1 वाटी भगरीचं पीठ घेतलं, अर्धी वाटी शाबूचं पीठ घेतलं आणि आता त्याच्यामध्ये मी हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेतली। तसंच मी त्याच्यामध्ये आता थोडं मीठ पण टाकून घेते। बघा, अशा पद्धतीने हे सगळं टाकून घ्यायचं। मीठ पण टाकलं आता मी। अशा पद्धतीने हे सगळ्या वस्तू टाकून घ्यायच्या आणि आपण आता ह्याला मिक्स करून घ्यायचं। हे बटाट्यामध्ये थोडं पाणी असतं, त्यामुळे आपण अगोदर थोडंसं पिठामध्ये हे बटाटे मिक्स करून घेऊ, हाताने व्यवस्थितरित्या एकजीव करून घेऊ सगळ्या पिठामध्ये। बघा, अशा पद्धतीने हे आपण मिक्स करून घेत आहोत। बघा, अशा पद्धतीनं आता थोडं पाणी लागते, म्हणून आपण आता थोडं त्याला पाणी शिंपडून अजून थोडं मळून घेऊ आपण। अशा पद्धतीने हे सगळं मळून घ्यायचं व्यवस्थितरित्या। बघा, सगळे एकजीव करून घ्यायचं। अशा पद्धतीनं अजून थोडं पाणी लागते, म्हणून अजून थोडं पाणी टाकून घेऊ आपण आणि याचा आपण थोडं मळून घेऊ। आणि अशा पद्धतीचा हा डो तयार झालेला आहे। बघा, असा डो तयार करून घ्यायचा। आता हे बाजूला ठेवून देऊ। आता आपण ह्याच्यासाठी एक चटणी पण करून घेऊ। शेंगदाणे घेतले अर्धी वाटी, त्याच्यामध्ये मी 2 मिरच्या टाकल्या, कारण थालीपीठाबरोबर आपल्याला चटणी लागेल ना खाण्यासाठी, म्हणून आपण ही चटणी करत आहोत शेंगदाण्याची। आणि आता त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घ्यायचं आणि तसंच थोडीशी साखर टाकून घ्यायची। बघा, अशा पद्धतीने मी आणि थोडं दही पण टाकून घेतलेलं आहे, स्किप झाले ते। आणि हे मिक्सरमधून काढून घ्यायचं। अशा पद्धतीने ही चटणी झालेली आहे। आता मी तूप घेतलं, तुपाला गरम करून त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि हा तडका देत आहे। बघा, ही चटणी इतकी छान लागते ना, खरंच तुम्ही करून पहा। केल्यानंतर तुम्हाला समजेल की कशी लागते ते। अशा पद्धतीने ही चटणी करून घ्यायची। बघा, अशा पद्धतीने ही चटणी झालेली आहे। चला मग आपण आता थालीपीठ करू। पोळपाट घेतला, पोळपाटावर मी एक सुती कपडा घेतला, आता त्याला पाणी लावून घेतलेलं आहे। आता त्या पिठाचा मी एक छोटासा बॉल करून घेते। अशा पद्धतीने हा बॉल करून तयार करून घेतलेला आहे आणि आपण रुटीनचे आपण थालीपीठ जसे थापतो तशा पद्धतीने हे थालीपीठ थापून घ्यायचं। बघा, अशा पद्धतीने हे थालीपीठ आपण थापून घ्यायचं व्यवस्थितरित्या। जास्त जाड पण ठेवायचं नाही, जास्त पातळ पण करायचं नाही। अशा पद्धतीने हे थालीपीठ आपण करून घेतलेलं आहे। बघा, सगळीकडून सारखं थापटत जायचं, म्हणजे अशा पद्धतीने होतं। बघा, अशा पद्धतीने हे आपलं थालीपीठ झालेलं आहे आणि आता आपण त्याला थोडे छिद्र पण पाडून घेऊ। बघा, अशा पद्धतीने हे छिद्र पाडून घ्यायचे, जेणेकरून आतली वाफ बाहेर निघते आणि व्यवस्थित भाजलं जातं। गॅसवर तवा ठेवलेला आहे, तव्यावर मी तवा बऱ्यापैकी गरम झालेला आहे। आता मी त्याला तूप लावून घेतलेला आहे आणि आता हे तवा पण व्यवस्थित गरम करून घ्यायचा। आणि थोडा कमी गरम असेल तर हे थालीपीठ चिटकून बसण्याची शक्यता असते, म्हणून तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा अगोदरच आणि नंतरच थालीपीठ टाकून घ्यायचं। बघा, अशा पद्धतीने हे थालीपीठ टाकलेलं आहे। अशा पद्धतीने हा कपडा बाजूला काढून घ्यायचा आणि आता त्याच्यावर मी हे तेल टाकलेलं तूप हे करून घेते, वरी टाकून घेते, बाजूला पण टाकून घेतलेलं आहे। बघा, अशा पद्धतीने मी हे सगळं करून घेतलेलं आहे। बघा, त्याच्यावर जे मॉइश्चर आहे ते कमी झाल्यासारखं वाटत आहे। आता मी त्याला पलटी मारून घेते। बघा, अशा पद्धतीने हे व्यवस्थित निघालेलं आहे आणि बघा किती सुंदर कलर आलेला आहे। बघा, किती छान भाजलेला आहे, चहू बाजूने व्यवस्थित भाजलेला आहे। आता आपण त्याच्यावर तूप टाकून घेऊ, थोडं तेल लावून तूप लावून घेऊ, बाजूनी पण थोडं तेल तूप टाकून घेऊ। अशा पद्धतीनं हे सगळं व्यवस्थित हे करून घ्यायचं। तेल टाकून तूप लावून घ्यायचं, व्यवस्थित भाजून घ्यायचं
अशा पद्धतीने आपला हे थालीपीठ झालेलं आहे बघा. आता आपली थालीपीठाची रेसिपी झालेली आहे क्लिअर. आता आपण साबुदाण्याची खिचडीचं बघू आपण आता रेसिपी. 2 वाट्या मी साबुदाणा भिजवून 6-7 तास मी भिजवलेला साबुदाणा 2 वाट्या घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 वाटी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे, मऊ मऊ झालेला आहे, मोठे मोठे बीज झालेले आहेत त्याचे. अशा पद्धतीने मी हे शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये टाकून घेतलं. गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 2 चमचे तेल ओतून घेतलं आणि मी त्याच्यामध्ये हे बटाट्याचे काप करून ठेवलेले होते. हे बटाट्याचे काप मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत बघा. अशा पद्धतीने हे बटाट्याचे काप जरा फ्राय करून घ्यायचे. बटाट्याचं जे स्टार्च असतं ते बऱ्यापैकी पाण्यात टाकून मी काढून घेतलेलं आहे. त्यामुळे बटाटे आता असे त्याचे भाग जे आहेत ते मोकळे मोकळे झालेले, चिटकल्यासारखं वाटत नाही आहे आपल्याला. बघा हे मोकळे मोकळे काप झालेले आहेत आणि या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊ आपण हे. बघा अशा पद्धतीने हे व्यवस्थित मोकळे मोकळे होऊन आपण व्यवस्थित झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी हे मिरचीची पेस्ट टाकलेली, हिरव्या मिरचीची पेस्ट टाकली. मीठ आणि हिरवी मिरचीचा पेस्ट मी करून घेतलेलं होतं. आता ह्याच्यामध्ये मी हे टाकून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलं. व्यवस्थित हलवून घ्यायचं, व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं हे. बघा अशा पद्धतीनं हे फ्राय करून घेतलेलं आहे. आता शिजलेलं आहे बटाटा. आता त्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट आणि साबुदाणा मिक्स करून ठेवलेला होता तो घालून घेतला ह्याच्यामध्ये. बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं. बघा किती आपला जी साबुदाण्याची खिचडी आहे ते चिकट झालेली नाही, मोकळी मोकळी झालेली आहे. प्रत्येक बीज हा वेगळा वेगळा दिसत आहे. त्याचा जे कण आहे तो वेगळा वेगळा झालेला दिसत आहे. अशा पद्धतीने ही आपली मोकळी आकळी अगदी साधी सोपी खिचडी तयार झालेली आहे बघा. अशा पद्धतीने ही खिचडी केलेली आहे मी. आता मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि तसंच मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर पण टाकून घेते त्याच्यामध्ये. कारण साखरेमुळं ना ह्या साबुदाण्याला फार व्यवस्थित टेस्ट येते आणि खायला पण इतकं चविष्ट लागतं, खमंग लागतं, चवदार लागतं. त्यामुळं आपण थोडीशी त्याच्यामध्ये साखर टाकून घेतली पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडं वाफलून घेऊ त्याला. आता वाफलून घेतल्यामुळं थोडं बघा कलरसुद्धा चेंज झालेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये साखर टाकून घेते. आता थोडंसं हलवून घेऊ त्याला. साखर टाकून घेतली. तसंच त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळलेला आहे. लिंबाचा रस आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. साखर, लिंबू, हिरवी मिरची. अरे अरे खरंच ह्या खिचडीची म्हणजे सांगण्यासारखं काही राहिलेलंच नाही. इतकी चव व्यवस्थित येते, इतकी चविष्ट होते ह्या वस्तू घातल्यानंतर. खरंच बाबा खरंच इतकी छान होते खिचडी. तुम्ही करून बघा आणि मला कॉमेंट करून सांगा की बघा कशी झालेली आहे खिचडी. अशा पद्धतीने ही खिचडी झालेली आहे. आता आपण ह्या खिचडीला आपण आता झाकून ठेवू, थोडं वाफलून घेऊ. बघा अशा पद्धतीने ही खिचडी झालेली आहे. बघा किती आकळी मोकळी, अगदी मोकळी मोकळी झालेली आहे, असं चिकट झालेली नाही. खायला तर इतकी सुंदर झाली होती खरंच. आता प्लेट घेतली मी, प्लेटमध्ये सर्व करून घेते. अशा पद्धतीनं आपण हे प्लेटमध्ये आपला केलेला साबुदाण्याचं खिचडी ही आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. बघा अशा पद्धतीनं मी हे सर्व करून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने किती मोकळं आकळं, किती सुंदर दिसायला लागलंय. खरंच खिचडी आपली आज छानच झालेली आहे. बघा अशा पद्धतीने हे मी सर्व करून घेतलेलं आहे. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.